कोल्हापुरातील पुराच्या संदर्भातले अपडेट। कोल्हापुरातील पूरस्थिती जैसे थेच असल्याचं पाहायला मिळते। पंचगंगा नदीची पाणी पातळी आता 47 फुटांवर स्थिर आहे। बलिंगा पुलावर 10 फुटापेक्षा अधिक पाणी आल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे। पंचगंगा नदीकाठच्या अनेक घरांमध्ये आणि गावांमध्ये पुराचं पाणी अद्यापही तसंच आहे। दरम्यान शहरातील व्हीनस कॉर्नर परिसरामध्ये अद्यापही पाणी असून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। आपण पाहूयात। कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी आहे, मात्र पूर परिस्थिती सध्या कायम असल्याचं आपल्याला दिसतंय। सध्या आपण आहोत व्हीनस कॉर्नर परिसरात आणि या संपूर्ण परिसरात जे काल पाणी भरलं होतं ते आजही कायम आहे। या संपूर्ण परिसरातील आस्थापना घरं ही देखील पाण्यात गेल्याचं आपल्याला यात पाहायला मिळतंय। खरं पाहिलं तर या ठिकाणी जवळपास 8 ते 10 फूट पाणी आहे आणि या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय किती मोठ्या प्रमाणावरती पाणी या ठिकाणी खरं तर साचलेलं आहे। यातूनच मार्ग काढत अनेक जण आहेत ते जाताना आपल्याला दिसत आहेत। दुसरीकडे 1 इंचानं जरी पाणी कमी झालं असलं तरी देखील या ठिकाणी आता महापालिकेच्या वतीनं स्वच्छता मोहीम जी आहे ती राबवली जाते आहे। ही स्वच्छता मोहीम राबवत असताना हे सगळे कर्मचारी आहेत, त्यांना कुठली सुरक्षा व्यवस्था असल्याचं आपल्याला दिसत नाही आहे। काहींनी एका व्यक्तीनं फक्त हँडग्लोव्ज घातलेले आहेत, मात्र दुसऱ्या कोणी पायात बूट नाही आहेत, हातात हँडग्लोव्ज नाही आहेत। अशा पद्धतीनं धोकादायक पद्धतीनं हे सगळे जे आहेत ते या ठिकाणी खरं तर स्वच्छता करताना आपल्याला दिसून येत आहेत। ही आपण दृश्य पाहतो ही व्हीनस कॉर्नर परिसरातली आहेत आणि या सगळ्या परिसरात अजून देखील पाणी आहे ते पुराचं या ठिकाणी साचलेलं आपल्याला दिसून येते। त्यामुळं सध्या पावसाचा जोर जरी ओसरला असला तरी मात्र पूरस्थिती कायम आहे। जिल्हा प्रशासन आहे ते सगळ्या बाबींवरती लक्ष ठेवून आहे। शिवाय पूर हळूहळू आता पावसाचा जोर ओसरल्यामुळं पाण्याची लेवल आहे ते हळूहळू कमी येईल। त्यामुळे कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा म्हणावा लागेल। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।